आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईसह देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। त्याचा हॉटेल आणि मेटल इंडस्ट्रीजसह विविध व्यवसायांना मोठा फटका बसलाय। या मुद्द्यावर नॉन डोमेस्टिक एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशनने केंद्र सरकारकडे 3-4 वर्षांपूर्वीच भीती व्यक्त केली होती, पण त्यांनी केलेल्या सूचनांचं केंद्र सरकारकडून पालन करण्यात आलं नाही। त्याचा फटका आता अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बसत असल्याचा दावा संबंधित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या असोसिएशनच्या माध्यमातून दिवसाला 1 लाखाहून अधिक सिलेंडरचा पुरवठा केला जात होता, पण आता हे कामकाज ठप्प झाले। त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी प्रशांत बढेनं। सर, आपल्या असोसिएशनचे नेमकं किती पदाधिकारी आहेत, किती गॅस पुरवठा केला जातो आणि नेमकं तुम्ही सरकारला काय सांगितलं होतं आणि आजची स्थिती काय आहे? साधारणतः आमच्या असोसिएशनचे 150च्या आसपास महाराष्ट्रात जे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि या 150 डिस्ट्रीब्युटर तर्फे कमीत कमी 1 लाख सिलेंडर मंथली एवढा मोठा गॅसचा पुरवठा केला जातो। आणि याच्या बाबतीत आम्ही ओएमसी बरोबर पत्रव्यवहार केले होते की काहीतरी एक सिस्टम बनवा, जशी डोमेस्टिक सिलेंडरची सिस्टम आहे तसं काहीतरी लोकेशन एक फिक्स करा की ह्या एरियात एक डिस्ट्रीब्युटर काम करेल, बुकिंग सिस्टम करा। आणि आज याचा इतका मोठा आम्हाला फटका बसतोय की माझ्याकडे 10 कामगार आहेत, 10 कामगार आमचा मंथली म्हणलं तर खर्च 4-5 लाख रुपये प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचा खर्च आहे। गाड्या आहेत आणि पगार आहेत, लोकांचे रेंट आहेत। तर इतका मोठा आम्हाला या गोष्टीचा फटका बसतोय आज की सरकारच्या एक विस्कळीत कारभारामुळे। काय स्थिती आहे एकूण आता गॅस पुरवठा नसल्यामुळे? त्यांना काम होत नाहीये ना, मग त्याच्यामुळे रोजगार म्हणजे त्यांची जी रोजीरोटी त्याच्यावर चालते तर त्यांना ती मिळत नाही आता, मग त्यांचे पूर्णपणे त्रासच आहे ना। आता सरकारकडे काय मागणी आहे तुमची? हे लवकरात लवकर चालू करावं काही प्रमाणामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।